रश्मीजीत किचन चॅनेलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. नमस्कार. मी आज बनवत आहे ईद निमित्त ईद स्पेशल चिकन दम बिर्याणी. त्यासाठी कांदा, अख्खा गरम मसाला, मॅरिनेट केलेलं चिकन हे तुम्हाला दिसत आहेच. आणि हा जो तांदूळ आहे तो 1-1.5 तास पाण्यात टाकून नंतर आपण हा चाळणीवर ठेवला आहे. हे साहित्य आपल्याला याच्यासाठी लागणार आहे. आता आपण पाणी गरम करायचं. पाणी साधारण आपण भात जो तांदूळ घेतला आहे त्याच्या साधारण 7-8 पट तरी असलं पाहिजे. जास्त प्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे. आणि आपल्याला हा जो राईस करायचा तो बोट चिपा करून घ्यायचा आहे. म्हणून आधी आपण पाणी उकळत ठेवलं आहे. त्याच्यात तमालपत्र, काळी मिरी, दालचिनी, लवंग, अख्खा गरम मसाला असा सगळा घालायचा आहे. मीठ थोडं जास्त घालायचं आणि त्यानंतर लिंबू पिळायचा. हे सगळं करायचं आणि त्याचं झाकण ठेवून आपल्याला पाणी उकळू द्यायचं आहे. तोपर्यंत आपण साईडला चिकन करून घेऊ. त्यासाठी तेल घातलं, तेल गरम केलं पॅनमध्ये. आता आपण अख्खा गरम मसाला टाकूया. तमालपत्र, जिरं, दालचिनी, लवंग, अख्खा गरम मसाल्याचा वापर आपण बिर्याणीमध्ये जास्त प्रमाणात करतो कारण त्याचा वास छान येतो. अशा प्रकारे आपण हा अख्खा गरम मसाला टाकतो आहोत. जिरं, दालचिनी, लवंग हे सगळे तुम्हाला आवडतील ते मसाले तुम्ही याच्यात घालू शकता. जिरं मी ह्या पाण्यात टाकायला विसरले होते म्हणून ह्या पाण्यात पुन्हा जिरं टाकते आहे. हे बघा, जिरं हे कंपल्सरी टाकलं पाहिजे. अशा प्रकारे आपण पुन्हा पाण्यावर झाकण ठेवून हे भात होऊ द्यावा. इथे अख्खा गरम मसाला तडतडला आहे. आता आपल्याला बारीक चिरलेला कांदा ह्यात घालायचा आहे. याची रेसिपीची जे साहित्य, प्रमाण, कृती हे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे. हा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे एकदम लालसर होईपर्यंत. त्याचा वास पूर्णपणे कच्चा निघून गेला पाहिजे. त्यासाठी आपण थोडं आता झाकण ठेवून तो नरम होऊ द्यावा. आपण पहिला याच्यावर परतून झाकण ठेवूया. अशा प्रकारे झाकण ठेवलं. तो पण आपल्याला या पाण्यात जो तांदूळ आपण धुवून ठेवला होता तो टाकूया आणि तो होऊ द्यावा. पाण्याला आता चांगली उकळी. आता पाणी सुरुवातीला टाकतो तेव्हा ते पाणी थोडंसं थंड होतं, पण पुन्हा आपल्याला ह्याला उकळी काढायची आहे. आणि ह्याला जास्त आपण मध्ये मध्ये ढवळायचं नाही. एकदा ढवळायचं आणि त्याच्यावर आता आपण झाकण ठेवायचं आहे आणि हा भात उकळू द्यायचा आहे. आता आपण या चिकनकडे बघूया. आपण मिरची पावडर टाकतो आहे. मिरची पावडर टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा. अशा प्रकारे आपण हा कांदा परतून घेतला. त्याच्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन आपण टाकलं. हे जे चिकनचं मॅरिनेशन आहे ते आपण ओव्हरनाईट करायचं. कारण ओव्हरनाईट चिकन आपण मॅरिनेशन केलं की त्याचा जो मसाले ते सगळे एकदम आतपर्यंत त्या चिकनमध्ये झिरपतात आणि खूप छान त्याची चव अप्रतिम येते. म्हणून तुम्ही जरूर ओव्हरनाईट मॅरिनेशन करा. मी अशा प्रकारे ह्याची मॅरिनेशनची कृती, साहित्य, प्रमाण मी सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहेच. अशा प्रकारे आपण त्या भांड्यावर झाकण ठेवून त्या झाकणावर पाणी ठेवायचं आहे. त्याच्यावर थोडं वजन ठेवायचं आणि चिकन होऊ द्यायचं. आतमध्ये आपल्याला पाणी बिलकुल टाकायचं नाही. आणि हा हे बघा, भाताखालचं पाणी हे बघा चांगलं उकळलं आहे. आता आपण चेक करायचं भात किती झाला आहे. आता बोट चिपा भात झालेला आहे. आपण आता तो चाळणीवर काढून घेऊ. आपणा सर्वांस नम्र विनंती आहे, आपण जर रश्मीजीत किचनवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. बघा, हा आपला राईस तयार झाला आहे. अशा प्रकारे वेगळा सुटा दिसला पाहिजे आपला. प्रत्येक कण ना कण हा राईसचा वेगळा झाला पाहिजे. तो पूर्ण शिजला नाही पाहिजे. आता आपण बघूया चिकन तयार झालं काय. हे बघा, आता चिकन पण तयार झालं आहे. याच्यातला तुम्हाला आता पाणी दिसते, पण आपण जेव्हा थंड करू तेव्हा पाणी त्यातलं सगळं निघून जातं. आता आपल्याला कोथिंबीर आणि पुदिना घालायचा आहे. पुदिना तर बिर्याणीमध्ये कंपल्सरी हवाच. त्याच्याशिवाय छान वास येणार नाही बिर्याणीला. म्हणून आपल्याला पुदिनाही त्यात टाकायचा आहे. पुदिना आणि कोथिंबीर आपण चिकनमध्ये वरून घालूया. अशा प्रकारे आपलं हे चिकन पण बनवून झालं. आणि आता हे चिकन बाजूला ठेवूया. आपण आता भांडं ग्रीस करून घेऊया. तेल लावून त्याला व्यवस्थित ग्रीस करायचं आहे. आणि आता आपल्याला सुरुवातीला खाली आपण जो राईस बनवला आहे तो राईसचा थर लावायचा आहे. खाली जर आपण कधी भात करपण्याचा संभव असतो, म्हणून तो एखादा बटाटा तुम्ही चिरा आणि जाडसर बटाट्याचे काप खाली लावा. म्हणजे तुमचा बिर्याणी ही करपणार नाही. असंही तुम्ही करू शकता. आता आपण याचा
भाताचा थर लावतो आहे. भाताचा थर लावा. तुम्ही थर किती लावू शकता? 2, 4. मी आता 2च थर लावते. मी खूप जास्त बिर्याणी बनवत नाही आहे. 1 किलोचीच माझी बिर्याणी आहे. बघा अशाप्रमाणे आपण पसरून घेतला भांड्यात. त्याच्यानंतर आपल्याला तळलेला कांदा, हा तळलेला कांदा आपण कांदा कसा तळायचा हे जवळजवळ सगळ्यांनाच माहीत असतं, म्हणून मी त्याची कृती देत नाही आहे. तो तळलेला कांदा, त्याच्यानंतर आपल्याला जे आपण चिकन बनवलं हे बघा, आता पाणी सगळं त्याचं गेलेलं आहे आणि एकदम सुकं झालेलं आहे. अति सुकं पण असतं का म्हणजे त्याची ग्रेव्ही पण असली पाहिजे, नाही तर आपली बिर्याणी सुकी सुकी दिसते. अशा प्रकारे असली पाहिजे. आता आपण सगळं चिकन याच्यावर घालूया. पुन्हा त्याच्यावर आपल्याला तळलेला कांदा, कोथिंबीर आणि पुदिना घालायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला सगळं घालायचं आहे आणि याच्यावर आता आपल्याला पुन्हा भाताचा थर लावायचा आहे. कोथिंबीर वगैरे हाताने तोडून घाला म्हणजे छान त्याचा वास येतो. आता आपल्याला भाताचा थर लावायचा आहे. अशा प्रकारे आपण आता भाताचा थर लावूया. हे बघा अशा प्रकारे. बिर्याणी ही बऱ्याच ठिकाणी वेगळ्या पद्धतीने केली जाते, पण हैदराबादी बिर्याणी ही खूप प्रसिद्ध आहे. आपण बनवतो आहे ती दम बिर्याणी बनवतो आहे. आता आपल्याला दम कसा द्यायचा हे मी तुम्हाला दाखवतेच. आता आपण थर लावून घेतले आहेत. हे लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आधी पहिल्यांदा आपण ह्याच्यावर घालणार आहोत जे तेल आपण म्हणजे आपण जे तळलेला कांदा असतो किंवा आपण काजूवर तळतो ते तेल पण आपण याच्यावर घातलं. त्याच्यानंतर आपला जो अख्खा गरम मसाला नाही, गरम मसाल्याची पावडर आपण त्याच्यावर भरतो. नंतर हा आपला जो कलर असतो तो आपण दुधात मिक्स करून त्याच्यावर घालतो. त्याच्यानंतर तळलेला कांदा आणि आपल्याला आता मध्ये एक खड्डा करायचा आहे आणि तिथे एक छोटंसं भांडं ठेवायचं स्टीलचं आणि काजू बाजूला ठेवायचे असे लावून. आणि आता आपल्याला कोळसा गॅसवर एकदम लालबुंद करायचा आहे आणि हा कोळसा आपल्याला या भांड्यात ठेवायचा आहे. आता आपण हे सगळं लावला थर, कोथिंबीर, तळलेला कांदा. आता हा बघा कोळसा आपण ठेवला आणि या कोळशावर तूप किंवा तेलाचं टाकायचं आहे. त्याचा जो धूर होईल हाच आपला आहे दम. तर आपण लगेच बंद करून टाकायचं भांडं. चारी बाजूला आपण कणिक लावून घ्यायची, जे आपण चपातीला जी कणिक बनवतो ती कणिक आपण चारी बाजूने लावून झाकणावर बंद करून घ्यायचं, म्हणजे त्याचा वास बाहेर पडणार नाही. आणि आपल्याला बिर्याणी झालेली कशी कळते, तर हे जे कणिक लावलेलं आहे ते कणिक हळूहळू सुटते आणि तिथून वाफ बाहेर येऊ लागते आणि तो बिर्याणीचा वास पूर्ण घरभर पसरतो. तेव्हा आपल्याला समजते की बिर्याणी तयार झाली. साधारण अर्धा तासात आपली बिर्याणी तयार होते. अशी चारी बाजूने आपण कणिक लावून बिर्याणी करायला ठेवली आहे. हे बघा अशी. आता अर्ध्या तासाने आपण बघूया. चाकूने आपण साईडचं, हे बघा साईडचं आपण कणिक काढूया. बिर्याणी आपली आणि ती कणिक सुकली आहे. आता आपली बिर्याणी तयार झाली. आता आपण प्रथम कोळसा बाजूला काढून ठेवू आणि बिर्याणी सर्व करू. हे बघा बिर्याणी खूप छान झाली आहे. अशा प्रकारे जर तुम्ही बिर्याणी कराल तर खरोखरच छान होते. आमच्या घरात ही बऱ्याच वेळा होते. हे बघा. आणि तुम्ही जर ही बिर्याणी बनवलात तर ती कशी झाली ही मला कमेंट करून जरूर कळवा. त्यावर थोडासा तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना घाला. तुम्हाला हवे असेल तर अंड्याचे काप लावू शकता, काकडीचे काप लावू शकता आणि तिला डेकोरेट करून तुम्ही सर्व करू शकता. मस्त का, स्वस्त रहा. धन्यवाद.